वेलकम टू आवर चॅनल स्वाद मस्ती। नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारा कमी मसाल्यांमध्ये बनणारा ढाबा स्टाईल अख्खा मसूर। तुम्हाला ही रेसिपी बघायची आहे ना? चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 2 तास मसूर भिजवून घेतलेला आहे। 2 तासात अगदी छान आपला मसूर भिजून येतो आणि त्यासाठी आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चमचाभर आपण जिरे टाकून घेऊया। जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण आता 2 मोठे बारीक चिरलेले कांदे टाकून घेणार आहोत। आपल्याला कांदा अगदी छान मऊ परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा परतल्यावर आपण त्यामध्ये 6-7 लसूण पाकळ्या ज्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊया आणि त्याही आपल्याला कांद्यासोबत परतवून घ्यायच्या आहेत। लसूण आणि कांदा कमी गॅसवर चांगला परतवून घेऊया। यात आपण एक सिक्रेट गोष्ट टाकणार आहोत जी ढाब्यामध्ये किंवा हॉटेलमध्ये टाकली जाते। आपल्याला अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा यामध्ये मिक्स करायचा आहे आणि नंतर आपल्याला छान पुन्हा 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे। सोडा टाकणं ऑप्शनल आहे, पण यामुळे मसूर चांगला फुलून येतो। आता कांदा चांगला परतला गेल्यानंतर आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊया। त्यासाठी इथे मी लाल तिखट आणि हळद टाकलेली आहे। 1 चमचाभर धने पावडर आणि 1 चमचा कांदा लसूण मसालाही यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि पुन्हा 1-2 मिनिट कांद्यामध्ये मसाले परतून घेऊया। मसाले चांगले परतल्यानंतर आता यात भिजवलेले मसूर आपण टाकून घेणार आहोत। मसूर आणि मसाले एकत्र परतून घेऊया, म्हणजे मसूरमध्ये छान मसाल्यांचा अर्क जाईल आणि आपण 2-3 मिनिटं असंच परतून घेणार आहोत। आता त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, तर यामध्ये पाणी टाकताना गरम पाण्याचाच वापर करायचा आणि शक्यतो पाणी जास्त टाकायचं, कारण सुरुवातीला पाणी जरी जास्त वाटत असलं तरी शिजताना मसूरला बरंच पाणी लागतं आणि मसूर बरंच पाणी शोषून घेतो, त्यामुळे पाणी थोडं जास्तच टाका। चवीनुसार मीठ टाकून आता मसूरला चांगली उकळी काढून घेऊया। आता गॅस मोठा ठेवला तरीही चालेल, म्हणजे लवकर उकळी येईल। जसा मसूर शिजतोय तसं पाणी कमी होतंय आणि तुम्ही बघा आपण सुरुवातीला किती पाणी टाकलं होतं आणि आता किती पाणी शिल्लक राहिलंय। आता मसूर शिजून झाल्यानंतर त्याला हलकंसं स्मॅश करायचं आहे, म्हणजे थोडासा त्याला घट्टसरपणा येईल। मऊसर असा मसूर शिजून झालेला आहे। आता आपण त्यात बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता गॅस बंद करायचा आहे। आपला मसूर आता तयार झालेला आहे, तो आता आपण साईडला काढून घेऊया आणि बघा आपल्या मसूरला काय टेक्स्चर आलंय। तयार आहे आपला पौष्टिकतेने भरलेला ढाबा स्टाईल अख्खा मसूर। ही रेसिपी करायला अगदी सोपी तेवढीच चविष्ट आहे आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।